भगत सिंग हे नाव ऐकला की डोळ्यासमोर काय येतं? एक क्रांतिकारक, एक हुतात्मा, बरोबर? पण फाशीची वाट पाहत असताना त्यांनी एक निबंध लिहिला होता आणि तो निबंध त्यांच्या शौर्याइतकाच किंबहुना त्याहूनही धारदार होता. तर आज आपण त्यांच्या याच बौद्धिक वारसाचा शोध घेणार आहोत, जो त्यांच्या बलिदानाइतकाच खरं तर तितकाच महत्त्वाचा आहे. मी नास्तिक का आहे? बघा, हा फक्त एक साधा प्रश्न नव्हता. विचार करा, मृत्यू समोर उभा आहे आणि एक 23 वर्षांचा तरुण संपूर्ण समाजाला, अख्ख्या व्यवस्थेला एक वैचारिक आव्हान देतोय. तर याच प्रश्नाच्या उत्तरातून आपण त्यांचा संपूर्ण प्रवास उलगडून पाहणार आहोत. बरं, या निबंधाची सुरुवातच होते एका थेट आरोपाने. गंमत म्हणजे हा आरोप बाहेरच्या कोणी नाही, तर त्यांच्याच काही मित्रांनी आणि टीकाकारांनी केला होता. त्यांचं म्हणणं काय होतं की भगतसिंगांचा हा जो नास्तिकपणा आहे ना, तो काही त्यांच्या विचारांमधून आलेला नाहीये, तर प्रसिद्धी मिळाल्यामुळे जो अहंकार येतो त्यातून तो जन्माला आलाय. आणि इथेच भगतसिंगांची खासियत दिसते. ते या आरोपाला घाबरून बाजूला होत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्षही करत नाहीत. उलट ते त्याला थेट भेटतात. आपल्या युक्तिवादाची सुरुवातच ते याच अहंकाराच्या संकल्पनेला उद्ध्वस्त करून करतात. आपला बचाव करताना भगतसिंग एक खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते गर्व आणि घमेंड यातला फरक स्पष्ट करतात. ते म्हणतात, बघा, गर्व म्हणजे काय, तर स्वतःच्या तत्वांवर असलेला ठाम विश्वास. आणि हो, हा नास्तिकतेचा पाया असू शकतो. पण घमेंड म्हणजे मोठेपणाचा एक पोकळ आव. आणि ही घमेंड नास्तिकतेच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. हाच मुद्दा, हाच फरक त्यांच्या संपूर्ण प्रतिवादाचा केंद्रबिंदू आहे. आणि मग ते एक असा काही जबरदस्त डाव टाकतात की समोरच्याची बोलतीच बंद व्हावी. ते सरळ प्रश्न विचारतात, 1 मिनिट थांबा, एखादी खरोखर घमेंडी व्यक्ती कधी नास्तिक असू शकते का? जरा विचार करा. शक्यच नाही. का? कारण त्याची घमेंड त्याला 2च गोष्टी करायला लावेल. एकतर तो स्वतःलाच देवाचा अवतार मानेल, नाही का? किंवा मग निदान आपल्या महानतेची दखल घेण्यासाठी तरी त्याला एका देवाची गरज लागेलच. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये तो देवाचं अस्तित्व नाकारूच शकत नाही. कमाल आहे ना हा विचार? तर मग ठीक आहे, जर अहंकार हे कारण नव्हतं, तर मग प्रश्न उरतोच की एक कट्टर आस्तिक तरुण अचानक नास्तिक बनला तरी कसा? हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. त्यांच्या वैचारिक प्रवासाची सुरुवात नक्की कुठून झाली ते पाहावं लागेल. त्यांचा सुरुवातीचा काळ पाहिला ना, तर हा बदल खरंच अविश्वसनीय वाटतो. म्हणजे विचार करा, लाहोरच्या DAV कॉलेजमध्ये असताना ते स्वतःला कट्टर आस्तिक म्हणायचे. तासनतास प्रार्थना करणं, गायत्री मंत्राचा जप करणं, हे सगळं त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग होतं. मग असं अचानक काय घडलं की अवघ्या काही वर्षात हे चित्र 180 डिग्रीत फिरलं? ह्या बदलाची पहिली ठिणगी पडली ती क्रांतिकारक चळवळीत. तिथे त्यांना एक मोठा विचित्र विरोधाभास दिसायला लागला. त्यांचे सहकारी एका बाजूला ब्रिटिश सत्तेसारख्या महाकाय व्यवस्थेला आव्हान देत होते, पण दुसऱ्या बाजूला त्याच व्यवस्थेतल्या प्रस्थापित धार्मिक श्रद्धांना मात्र डोळे झाकून कवटाळून बसले होते. ही जी दुटप्पी भूमिका होती ना, ती त्यांना आतून पोखरत होती. आणि याच बौद्धिक अस्वस्थतेतून त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला, एक निर्णायक वळण. त्यांनी ठरवलं, आता बास, आता क्रांतीकडे केवळ भावनेच्या चष्म्यातून बघायचं नाही, आता प्रत्येक गोष्ट तर्काच्या, लॉजिकचं कसोटीवर घासून पाहायची. ते स्वतः प्रांजळपणे कबूल करतात की सुरुवातीला मी एक रोमॅन्टिक रेव्होल्युशनरी होतो, म्हणजे केवळ त्याग, बलिदान, शौर्य ह्या भावनांनी भारलेला. पण त्यांना हे लवकरच कळून चुकलं की फक्त भावनेच्या लाटेवर स्वार होऊन क्रांतीची नाव किनाऱ्याला लागत नाही. तिला एका भक्कम, ठोस, वैचारिक पायाची गरज असते. आणि ही गरजच त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊन गेली. एका शब्दात सांगायचं तर अभ्यास. आणि लक्षात घ्या, त्यांच्यासाठी अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकं वाचून ज्ञान मिळवणं नव्हतं. नाही, अभ्यास हे एक शस्त्र होतं, विरोधकांचे युक्तिवाद खोडून काढण्याचं शस्त्र आणि क्रांतीला एक वैचारिक आधार देणारं शस्त्र. आणि ह्याच अभ्यासाच्या प्रवासात त्यांची भेट झाली बाकुनेन, कार्ल मार्क्स, लेनिन आणि ट्रॉट्स्की सारख्या जागतिक विचारवंतांशी, म्हणजे त्यांच्या विचारांशी. आणि जसं जसं त्यांचं वाचन वाढत गेलं तसं तसं त्यांना एक कॉमन गोष्ट दिसू लागली, एक समान धागा. हे सगळे महान क्रांतिकारक ज्यांच्या विचारांनी जग बदललं, ते सगळेच्या सगळे नास्तिक होते.
त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, आता गूढवाद नको, आंधळा विश्वास नको, आता वास्तववादच आमच्या विचारांचा पाया असेल. त्यांच्या विचारांमधला जो काही गूढवाद होता, अंधश्रद्धा होती, ती पूर्णपणे गळून पडली आणि तिची जागा घेतली वास्तववादाने. हा त्यांच्या दृष्टिकोनातला एक निर्णायक, फायनल बदल होता. पण थांबा, या वैचारिक बदलाची खरी परीक्षा तर अजून बाकी होती. आणि ती कुठे झाली? तर तुरुंगाच्या त्या 4 भिंतींच्या आड, जिथे मृत्यू अक्षरशः समोर उभा होता आणि त्यांच्या प्रत्येक विश्वासाची, प्रत्येक तत्वाची कसोटी लागणार होती. आणि इथेच, याच ठिकाणी त्यांनी थेट देवालाच आव्हान दिलं. मे 1927 मध्ये जेव्हा त्यांना अटक झाली, ती त्यांच्या नास्तिकतेची जणू अग्निपरीक्षाच होती. विचार करा, एकाकी तुरुंगवास, प्रचंड मानसिक दबाव. अशा वेळी देवाकडे झुकणं, प्रार्थनेचा आधार घेणं किती सोपं असतं, नाही का? पण नाही. भगतसिंगांनी साधा दिलासा मिळवण्यासाठी प्रार्थना करण्याचं ढोंगसुद्धा केलं नाही. त्यांचं तत्त्व साधं होतं. वादळ वाऱ्यात स्वतःच्या पायावर ठामपणे उभं राहणं हा काही लहान मुलांचा खेळ नाही. आणि मग तुरुंगात असतानाच ते आपला पहिला मोठा तात्विक हल्ला चढवतात. एक मूलभूत प्रश्न ते विचारतात की ठीक आहे, तुमचा देव सर्वशक्तिमान आहे, दयाळू आहे असं तुम्ही म्हणता, मग या जगात इतकं दुःख काय, इतका अन्याय काय? ते तर थेट विचारतात की इतिहासातल्या नीरो किंवा चंगेज खानसारख्या क्रूर शासकांमध्ये आणि हे सगळं दुःख शांतपणे बघत बसणाऱ्या देवामध्ये मग फरक तो काय राहिला? त्यांचा पुढचा हल्ला असतो कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांतावर. आणि त्यांचा युक्तिवाद बघा किती परखड आहे. ते म्हणतात की ह्या संकल्पना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विशेषाधिकार असलेल्या वर्गाने म्हणजे प्रिव्हिलेज्ड क्लासने तयार केलेले एक शस्त्र आहे. कशासाठी? तर शोषितांना हे सांगण्यासाठी की अरे, तुमचं हे जे दुःख आहे ना, ते तुमच्याच मागच्या जन्माचं फळ आहे. आणि याचा परिणाम काय होतो? तर लोक बंड करत नाहीत, आपली परिस्थिती नशिबाचा भाग म्हणून स्वीकारून घेतात. चला, आता आपण त्यांच्या युक्तिवादाच्या अगदी शेवटच्या अंतिम टप्प्याकडे वळूया, जिथे मृत्यू अगदी दारात उभा आहे. आणि भगतसिंग हे स्पष्ट करतात की एक नास्तिक व्यक्ती आपल्या आयुष्याचं खरं बक्षीस नक्की कशाला मानते. बघा, मृत्यू समोर असताना एका आस्तिक व्यक्तीला परलोकाच्या आशेचा, स्वर्गाच्या कल्पनेचा एक आधार असतो. पण भगतसिंग, त्यांच्यासाठी शक्तीचा स्रोत हा बाहेर कुठे नव्हता, तर तो आत होता. कोणत्याही बाह्य आधाराशिवाय केवळ स्वतःच्या तत्वांवर ठामपणे उभं राहण्यात. हा विचारच किती किती विलक्षण आहे, नाही का? त्यांच्यासाठी आयुष्याचं खरं बक्षीस, रिवॉर्ड, हे मेल्यानंतर स्वर्गात मिळणार नव्हतं, तर मानवतेच्या भल्यासाठी केलेला हा जो निस्वार्थ, तत्वनिष्ठ संघर्ष आहे ना, हेच त्यांचं अंतिम बक्षीस होतं. आणि मग ते आपल्या निबंधाचा शेवट करताना सुरुवातीला जो आरोप त्यांच्यावर झाला होता, त्यावर एक निर्णायक प्रहार करतात. ते म्हणतात, ठीक आहे, जर कठोर अभ्यास आणि तर्काच्या आधारावर मिळवलेल्या विचारांवर ठाम राहण्याला हे जग अहंकार म्हणत असेल, तर मग हो, मी त्यासाठी उभा आहे, मी अहंकारी आहे. शेवटी भगतसिंग यांचे विचार आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नासमोर आणून उभं करतायत की एक चांगलं नैतिक जीवन जगण्यासाठी खरंच मृत्यूनंतरच्या जीवनाच्या आशेची किंवा देवाच्या भीतीची गरज असते का, की मानवतेवर आणि स्वतःच्या विचारांवर असलेला विश्वास पुरेसा नाहीये? भगतसिंगांचं आयुष्य आणि त्यांचे विचार याचं उत्तर अगदी ठामपणे नाही असं देतात. त्यांच्यासाठी नास्तिकता ही फक्त देवावरचा अविश्वास नव्हता, तर ती मानवी आत्मनिर्भरतेची आणि धैर्याची सर्वोच्च अभिव्यक्ती होती. और ऐसे वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें.